Just 15 minutes only game, okay? I don't want you to playing this killing and all this game. Switch to different games. To focus. It's not killing. It's just a game. हाँ घेतो हा मग तसं पण ते ब्रँड न्यू मध्ये चालतं रे. ब्रँड न्यू मध्ये त्या गोष्टी चालतात कारण त्यांना मग बिल्डर कडून तेवढे भेटतात ना 5% वगैरे. समजलं हा. पण जसं तो आता तू जेव्हा हे करतोस ना काय बोलतात ते सेकंड त्याच्यामध्ये कसं असतो की सेलर जेव्हा बिल्डर कडून घेतात तेव्हा दुसरा रिअल्टर नसतो मध्ये. समजलं ना एकच रिअल्टर असतो. त्याच्यामुळे तो रिअल्टरला सगळा पर्सेंटेज भेटतो ना. पण ह्या केसमध्ये कसं असतो की सेलरचा एजंट रिअल्टर असतो ना तो मेन जास्त पर्सेंटेज तो ठेवणार असं आहे. आणि तुझा जो रिअल्टर आता असणार ना त्याला तशी डील करायला लागेल किंवा मला त्याच्यातून किती भेटणार. मग तुला त्याच्यासोबत त्या रिअल्टर सोबत डील कर बाबा त्याच्यातून मला तू किती पर्सेंटेज देणार. समजलं असं आहे. हे जे न्यू कन्स्ट्रक्शन मध्ये तसंच चालतं. हे लोक काय करतात मी तुला कारण आपण न्यू कन्स्ट्रक्शन मध्ये कसं असतं तू स्वतः स्वतःला बिल्डरशी वगैरे बोलतो ना. तर मग ते लोक तसेच करतात. एखाद्या रिलेटरला फक्त मध्ये टाकतात जस्ट आणि त्याला एक $500,000 देऊन बाकीचे ते तिथं ठेवतात कमिशन. कारण रिएल्टर त्या न्यू याच्यामध्ये काहीच रोल नसतो रिएलिटरचा ना दाखवायला रिएल्टर येतो ना काही करायला रिएल्टर येतो राईट. नाही करतात न्यू कन्स्ट्रक्शन मध्ये करतात ना. हा बिल्डर करतो. मोस्टली बिल्डर असं नाही बोलू शकत की रिएल्टर नको. हा पण बिल्डर एवढा करू शकतो की मला रिएल्टरला किती पर्सेंटेज द्यायचे ना ते मी ठरवणार असं आहे. निमिष कॅन यू कम बॅक गो बॅक. महाराष्ट्र असं नाही एक जण आहे त्याच्यासोबत मी करायचं काम तसं आहे. रिएल्टर एक जण हा पाहिजे त्याच्याशी बोलून घे. तर तुझं कसं तू नवीन कन्स्ट्रक्शन मध्ये हे करतोस की याच्यामध्ये करतोस. हम्म. नाही रिअल्टर एजंटचा समजा नाही. So quick. So quick. दुसरीकडे पण असं असं काही नाहीये की त्याच एरियाचं आहे असं काही This is नाही. so quick. असं काही त्यांचं हे नसतं. मोस्टली तुझं हा पण तिच्याकडे कसं असतं ना तिच्याकडं न्यूजर्सीचं लायसन असेल ना. समजलं तुला. तर तसं तू त्या स्टेटचं लायसन काढायला लागतं. आता समजा मी जर न्यूजर्सीमध्ये मी रिएल्टरचा बिझनेस करतो ना तर माझ्याकडे न्यूजर्सीचं लायसन असायला लागतो. हा तर ते असतात तुला आता तू न्यूजर्सीमध्ये मी तो त्याचा कॉन्टॅक्ट माहिती असेल तुला तू न्यूजर्सीमध्येच हे करतो. तू पाहिजे असेल तर त्याच्या थ्रू तू त्याला विचार सगळ्या गोष्टी तो सांगेल तुला वगैरे. इंडियनच आहे तो सारस म्हणून आहे तो. हा तो पाहिजे तर तुला सांगेल डिटेल वगैरे. पण ते हो. हां. असेल असेल. हम्म. जोशी पूर्ण नाव काय आहे माहिती आहे का जोशी. मला सांग मी बघतो मग. एक जोशी आहे पण ती माहिती नाही तीच आहे की नाही ते आय डोंट नो. हम्म. तुझं नवीन मध्ये कुठं ते पैलिंग्टनचं ते बोलतोस का. नाही चांगलं आहे ते पण. अच्छा बिल्डरचं. Go inside the car.
हा हा बोल. So some are like outside also there, like tree नाही kind तू of जो पेनिंगचा तू open जो inside फायनल a करायचं tree बोलतोस त्याचं is टोटल outside. किती Outside बसतं विथ also there क्लोजिंग and अँड inside एव्हरीथिंग? water park is there and outside this Here this waiting. ropeway and all, right? That activities are there. So what they are is it that is available or what we have थ्री to see बेडरूम that things. I think so. Whatever you are तो looking एरिया like that सांगशील is मला only पर for कितीचा? for all. 2 बेडरूम 5-20चा आहे ना, 5-20चा. तर आता बघ, आता तो आपण तो हॅडलीचा बघितला किंवा हे बघितला ना, मला असं वाटतंय आता हा तर बघ कसं आहे, तर तो तुझा शेवटी हे डिसिजन आहे. पण तुला 2 बेडरूम पेनिंगटनला तू घेणार राईट, 2 बेडरूम घेणार आणि 5-20 भरणार, सगळं पकडून 5-20 पकड, ठीक आहे. आणि तू रॉबिन्सविलेमध्ये जर तुला 5-5.5 पर्यंत 3 बेडरूम भेटत असेल राईट, तर 5.5 पर्यंत वगैरे, तर आय डोंट नो, म्हणजे बघ आहे ठीक आहे, जुन्या आणि नवीन याच्यामध्ये डिफरन्स विल बी देअर, देर विल बी डिफरन्स. म्हणजे तुला तो फिलिंग नवीनची फिलिंग येणार नाही, पण ते तर तू थोडेसे पैसे टाकून थोडंसं हे पण करू शकतोस राईट. बट माझं काय म्हणणं आहे, आता बघ एक जो चॅथम कोर्स आहे ना, तो 465ला तुला 3 बेडरूम 3 बाथ आहे. आणि तो जो 465चा आहे ना, फॉर एक्झाम्पल आय एम जस्ट गिविंग चाथमवाला जो बघितला नव्हता राईट, हा जर 465चा आहे, त्याचा पकड जर तुला हा आता हा घरं इथं पण स्लो झाली, पकड तुला हा 440 वगैरे भेटला जर अजून कर, आणि त्याच्यात 10,000 टाकून राहिलेले तुझे जे वरचे असतील पैसे 10-15,000 टाकून थोडंसं रिनोव्हेशन केलं, कार्पेट काढली, फ्लोरिंग बसवली, एक 10-15 मध्ये माझ्या होते होऊन जाईल. फार फार 20चा आकड पकड, 20 मध्ये अजून 20 टाकलेस तर तुला बाकीच्या तुझ्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या करून घेशील, होतील राईट. म्हणजे तुझा तो घर जाईल, पकड 465 वर गेला, 460 वर गेला राईट. आणि तो पण 3 बेडरूम 3 बाथ विथ गॅरेज, आणि हा टाऊन होम असल्यामुळे माझ्यासारखा स्ट्रक्चर असेल, फक्त बेसमेंट नाही आहे, वर खाली सगळं तुझंच आणि ते एंट्री बेंट्रीचा. सो जस्ट तू आता ह्या दोन प्रॉपर्टी समजा कम्पेअर केली, पेनिंगटनची 5-20ची 3 बेडरूमची Get good. राईट विथ गॅरेज न्यू कन्स्ट्रक्शन, आणि रॉबिन्स विलेजची 465 मध्ये ओल्ड कन्स्ट्रक्शन राईट, पण टाऊन होम, प्रॉपर टाऊन होम, तिथे तुला गॅरेज आणि सगळं गॅरेजमधून एंट्री भेटेल आणि हे भेटेल. सो आणि कम्पेअर टू पेनिंगटन रॉबिन्स विले तुझ्यासाठी कम्युनिटीसाठी पण 15-20 मिनिटाचा फरक पडेल राईट. आणि दुसरी गोष्ट नेबरहूड, आता पेनिंगटनचा नेबरहूड, कारण मी पेनिंगटनमध्ये जास्त लोकांना ओळखत नाही, त्याच्यामुळे मला तिथला नेबरहूडचा अंदाज नाही आहे. बट एक नेबरहूड जर मुलांसाठी तू एक फीचरचा विचार केलास की नेबरहूड आजूबाजूला आणि ह्या गोष्टी खेळायला वगैरे कसं आहे काय आहे, तिथं पण समजा महाराष्ट्रीयन भेटतील तुला, असतील एकादकी. बट जर ओव्हरऑल तू विचार केलास ना, ते पण कम्पॅरिझन कर राईट. आणि असं करून कम्पॅरिझन कर, मग बघ कसं तुला ठीक वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की तू तिथं 520 आणि विथ क्लोजिंग तुझे ते जाणार 520चे आहे ना, ते चल पकड, समजा बिल्डर कडून काय डिस्काउंट वगैरे पकडलेस आणि 520 किंवा 530, फक्त एवढंच आहे तिथं फायदा तुला, तो 5%चा तू बोललास ना, इंटरेस्ट रेट कमी होतोय तिथं राईट. पण तुझी मग प्राइस पण वाढते ना, 5-20 जाते, म्हणजे तुझी लोन अमाऊंट वाढणार राईट. पण हा जर तुला 450 म्हणजे माझं होतं असं ना की रॉबिन्सविलची जी आता घरं आहेत ना रे, तिथं तू निगोशिएट करू शकतो, कारण घरं जात नाहीयेत मला असं वाटतंय. तर हा 465चा फॉर एक्झाम्पल लावलाय ना, तो तुला मला असं वाटतंय 440 पर्यंत वगैरे भेटू शकतोय, 430-440 What is my favorite book? राईट. म्हणजे हा मी तुला एक एक्झाम्पल दिला ते. सो म्हणजे कम्पेअर कर, माझं नाही की कम्पेअर कर, कारण कसं आहे तुझं वन टाइम तुझं घेणं आहे ते, नंतर मग परत तू माइंड चेंज नाही करता येणार तुला राईट. एक नेबरहूडचा पण विचार कर, नेबरहूडनं बराच फरक पडतो, मी बघतोय ना रे. You just killed हा नाही, yourself. रॉबिन्स विलेजचं तर डेफिनेटली नो डाऊट,
बट आय एम टॉकिंग अबाउट पेनिंगटन. तुझं इन्क्लाइन, इफ यू आर इन्क्लाइन टुवर्ड्स पेनिंगटन, राईट, जस्ट बिकॉज की न्यू कन्स्ट्रक्शन आहेत आणि ह्या आहेत गोष्टी, बट तुला अराउंड द नेबरहुड कसं आहे ना ते पण थोडं बघ. Hey म्हणजे guys, काय काय आहे ना, फॉर एक्झाम्पल कसं आहे की आपण मुलांना हे स्विमिंगचे क्लास लावतो, soccer Guys, लावतो. that's the end of त्या the पण video. गोष्टी Thank you for आजूबाजूला watching. किती